जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळगाव येथे आम्ही परसबाग विकसित केलेली आहे आणि या परसबागेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना NSQF मार्फत जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आम्ही शाळेमध्ये राबवत आहोत। त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून माती कशी तयार केली पाहिजे, मातीसाठी मशागत कशी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर खत निर्मिती कशी केली पाहिजे, सेंद्रिय खत, नैसर्गिक खत, कंपोस्ट खत याची निर्मिती कशी केली पाहिजे। हा सेंद्रिय खत आहे आणि या सेंद्रिय खतामध्ये फळझाडांना टाकून आम्ही झाडं वाढवत आहोत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळगाव येथे आम्ही या प्रकारे हे परसबाग फुलवली आहे आणि या परसबागेमध्ये वांगा, टोमॅटो, त्याचबरोबर शेंग, झेंडूची फुले, कढीपत्ता, गवती चहा, मिरची अशा विविध प्रकारचे भाजीपाला आम्ही दररोज शापवामध्ये आम्ही वापरत असतो आणि अतिशय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या ही परसबाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळगाव इथं आम्ही फुलवली आहे आणि विद्यार्थ्याचा या अनुषंगाने आम्ही NSQFचा अभ्यासक्रम आणि अतिशय प्रायोगिक पद्धतीनं आम्ही इथं राबवलेला आहे आणि म्हणून विद्यार्थी आमचे प्रशिक्षित होऊन खत निर्मिती करतात आणि त्याचबरोबर फुलझाडं फळझाडं वाढवून ही परसबाग आम्ही इथं विकसित केलेली आहे। धन्यवाद।